नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या 30 मे शनिवारी रोजी पौर्णिमा सुरू होऊन ती 31 मे 2026 रविवारपर्यंत असणार आहे. तर सत्यनारायण पौर्णिमेचा उपवास बऱ्याच महिलांना असतो. तर ती पूजा कशी करायची, उपवास कसा करायचा आणि पूजा मांडणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कोजागिरी पौर्णिमेला आपण सर्वजण लक्ष्मी माता आणि चंद्राची पूजा करत असतो. तर ही चंद्राच्या पूजेच्या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमेला 3 सुपाऱ्या तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवतात. तर याच सुपाऱ्या आपण दर महिन्याच्या सत्यनारायण पूजेसाठी आपण त्याचा वापर करणार असतो. तर या 3 सुपाऱ्यांचं महत्त्व काय आहे, तर हिंदू धर्मात सुपारीला पूर्णत्वाचे आणि देवतेचे प्रतीक मानले जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी आपण 3 सुपाऱ्यांची स्थापना करत असतो. तर पहिली सुपारी ही गणेश, बुद्धी आणि विघ्नहर्ता असतो. तर त्याची पूजा करून घ्यायची आहे, फूल ठेवायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करायचा आहे. दुसरी सुपारी ही माता लक्ष्मीची आहे. धन ऐश्वर्याची देवी ही माता लक्ष्मी असते, तिलाही आपण लाल फूल ठेवून प्रसाद ठेवायचा आहे. आणि तिसरी सुपारी ही कुबेर देव म्हणजे धनाचा रक्षक करता आहे. या 3 सुपाऱ्यांमध्ये कोजागिरीच्या रात्री मंत्रोच्चाराने आपण चंद्रप्रकाशाने प्रचंड सकारात्मक ऊर्जा घेतलेली असते. तर या सुपाऱ्यांचा आपण वापर दर महिन्याच्या सत्यनारायण पूजेमध्ये करत असतो. तर नंतर आपण ही दर महिन्याच्या पौर्णिमेच्या पूजेमध्ये प्रदोष काळात ही पूजा करायची असते. तर पाटावरती लाल, पांढरा किंवा कुठलाही कपडा आपण अंथरून त्याच्यावरती सत्यनारायणाचा फोटो मांडायचा आहे. नंतर कलशामध्ये पाणी, फूल, अक्षदा, 1 रुपया सुपारी टाकून आपण वरती पानं ठेवायची आहेत. आणि बाळकृष्णाला तांदळामध्ये ठेवून त्यांना तुळशीपत्र अर्पण करून फूल ठेवायचं असून आपण ह्या अशा पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये 5 अध्याय दिलेले असतात. त्या 5 अध्यायाचं वाचन करायचं आणि गणपती बाप्पाची आरती करून सत्यनारायण देवाची सुद्धा आरती म्हणायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण आरती करून नमस्कार करायचा आहे. सुख समृद्धी दीर्घ आयुष्य लाभो. आणि आपण जो प्रसाद केलेला असतो शिऱ्याचा, तर तो आपण स्वतः ग्रहण करून नंतर आपण दिवसभरात पौर्णिमेचा उपवास केलेला असतो तो सोडायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा विसर्जित करताना त्या 3 सुपाऱ्या पुन्हा आदराने उचलून आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या जागेवर ठेवायचे असतात. आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. आणि नंतर उरलेलं पाणी आपण तुळशीत न टाकता हे झाडाला अर्पण करायचं आहे. आणि त्यातल्या जे सुपारी नाणं ते परत ठेवून द्यायचं आहे आपल्या त्या सुपाऱ्या परत आपण देवघराच्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहे. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत, पानं, फुलं, हे निर्मल्यात टाकून आपण वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे असतात. तर ही केंद्रानुसार मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पौर्णिमेची पूजा मांडणी दाखवली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.